नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरला आपण काही सायन्सचे पीओक्यू घेतले होते. तेच कंटिन्यू आपण या लेक्चरला राहिलेले पीओक्यूज आपण अनालिसिस करूया. आरोग्य आणि आहार विषयक काही विधाने खाली दिलेली आहेत. तर काही काय स्टेटमेंट दिलेली आहेत. त्याच्यात आपल्याला काय विधले बरोबर विधाने ओळखायचे आहे. तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे. तर बरोबर आहे. तांबे हा काय मानवी घटकास काय सूक्ष्म अन्न घटक आहे. म्हणजे तांब्याच्या भांड्यामधून पाणी पिलं की काय किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये अन्न वगैरे शिजून हे केलं तर त्याच्यापासून आपल्याला काही पौष्टिक घटक मिळतात. असं आपण दैनंदिन व्यवहारामध्ये पाहतो. म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे बरोबर असणारे किती आहेत, म्हणजे इथं फक्त आहे आणि इथं फक्त ब आणि क, म्हणजे हे एवढं आलं कारण इथं नाहीच, म्हणजे ऑप्शन कटला. आणि इथं फक्त ड दिले म्हणजे हा पण कटला. म्हणजे आता फक्त 1 आणि 4 मध्ये आहे, म्हणजे इथं आहे आणि इथं कड आहे. तर पुढचं स्टेटमेंट बघूया. आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. इथंच गेलं. आणि ड जीवनसत्व हे मेदात विरघळतात, म्हणजे हे चुकलं. म्हणजे ब नसलेला पर्याय कोणता आहे? ब नसलेला एकच आहे, म्हणजे क ड. तर ड ई के. ड ई के काय आहे? ते मेदात विरघळणारी आहेत. मेदात विरघळणारी मूलद्रव्ये आहेत, जीवनसत्वे. आणि पाण्यात विरघळणारी कोणते आहेत? तर ब आणि क. यस, म्हणजे हे रॉंग आहे. ब आणि रॉंग. आणि क काय म्हणते? स्निग्ध पदार्थांचा उष्मांक 9.3 किलो कॅलरीज प्रति ग्रॅम म्हणते. बरोबर आहे. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि ड काय म्हणते? क जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतो? स्कर्वी. हे पण बरोबर आहे. म्हणजे अकड असणारा पर्याय कोणता आहे? 4. म्हणजे याचा ऑप्शन काय? आन्सर काय ते 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जंतू संसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्रावतात? तर जंतू संसर्ग झाल्यावर कोणत्या पेशी तर हिस्टामाइन म्हणून हे करतात? तर मास्ट पेशी, लाल रक्तपेशी, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. मग कोणती पेशी आहे? तर मास्ट सेल्स. तर त्याला काय म्हणतात? मास्ट पेशी. मास्ट पेशीमुळे काय होते? मास्ट पेशी काय करतात? तर जंतू संसर्ग झाल्यावर काय करतात? ते आपल्या हिस्टामाइन हे रसायन स्रावून ठेवतात. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोरडी कडक धान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे, भाज्या ही सर्व उदाहरणे कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत? तर साखर, पीठ आणि हवाबंद फळे हे कशाची उदाहरणे आहेत? तर टिकाऊ आणि स्थिर पदार्थ, म्हणजे नॉन पेरिशेबल और सेल्फ स्टेबल फूड्स, म्हणजे टिकाऊ आणि स्थिर पदार्थ. यस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भौतिक राशी व त्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांच्या जोड्या लावा. तर काय काय दिले इकडे? हवेचा दाब. हवेचा दाब कशामध्ये मोजतात? बॅरोमीटर. म्हणजे अच 3. अच 3 असणारे पर्याय किती आहेत? म्हणजे हा एक आहे आणि हा एक, म्हणजे हे दोन गेले, हे दोन कटले. तर नेक्स्ट बघूया. भूकंपाची तीव्रता. भूकंपाची तीव्रता कशामध्ये मोजतात? नाही, वाऱ्याचा वेग कशामध्ये मोजतात? तर ॲमिनोमीटर. म्हणजे बच 4. बच 4 असणारे किती पर्याय आहेत? म्हणजे एकच आहे. याचा आन्सर काय येते? 4. आणि नेक्स्ट भूकंपाची तीव्रता सिस्मोमीटर. आणि आवाजाची तीव्रता डेसिबल. झालं, संपलं. हे व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन आहे. हे मागच्या खूप एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे ध्वनीवर. ध्वनी चॅप्टर आयोगाचं इम्पॉर्टंट IMP चॅप्टर आहे ध्वनी. खालील विधाने विचारात घ्या. ज्या माध्यमांचा अपवर्तन निर्देशांक प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो तेथे प्रकाशाचे विकिरण होते. काय म्हणले? सर्व पदार्थ माध्यमे हे विकिरण करणारे आहेत, फक्त निर्वात पोकळी विकिरण करणारी नाही. यापैकी काय म्हणते की वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? तर डिस्पर्शन ऑफ लाईट अराइज वेअर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियम इन फ्रिक्वेन्सी डिपेंडेंट. बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे.
आणि दुसरं स्टेटमेंट काय म्हणते, ऑल मटेरियल मीडिया आर डिस्पर्सिव्ह, ओनली व्हॅक्युम इन नॉन डिस्पर्सिव्ह. म्हणजे दोन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहेत. म्हणजे ए आणि बी बरोबर आहेत. म्हणजे ए आणि बी असणार सेकंड पर्याय. म्हणजे याचा आन्सर काय ते 2. यस. मायोपिया हा लघुदृष्टी दोष असून टिंबटिंब ह्या कारणामुळे होतो. तर मायोपिया कशामुळे होतो, हा लघुदृष्टी दोष. मायोपिया हे काय आहे की लघु दृष्टी दोष. आणि लघु दृष्टी दोष हे कशाच्या याच्यामुळे होते, काढले जाते, तर हे अंतर्वक्र भिंग वापरून काय केलं जातं, लघु दृष्टी दोष दूर केलं जातं. वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते व दृष्टीपटलावर नसते. वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे पडते. नेक्स्ट, वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर पडते. आणि नेक्स्ट काय दिले, वरील पैकी नाही. मग मायोपिया लक्षी कोणत्या कारणामुळे होते मायोपिया, तर द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट फॉर्म इन फ्रंट ऑफ द रेटिना अँड नॉन ऑन द रेटिना. म्हणजे वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते व दृष्टीपटलाच्या पुढे नसते. म्हणजे याचं आन्सर काय येते 1. नेक्स्ट बघूया, सोडियमची अणुसंख्या 11 आहे आणि त्याची वस्तुमान संख्या 23 आहे. त्यामध्ये काय काय असतील, म्हणजे टिंब काय काय असतील, तर सोडियमचा अणुसंख्या किती आहे, अणुसंख्या सोडियमची संज्ञा काय आहे, Na. अणुसंख्या किती 11 आणि त्याची वस्तुमान संख्या म्हणजे मास नंबर किती आहे 23. यस. मग त्याच्यामध्ये काय काय असते, तर 11 इलेक्ट्रॉन आणि 11 न्यूट्रॉन आणि 12 प्रोटॉन, 12 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन, 12 इलेक्ट्रॉन आणि 11 न्यूट्रॉन आणि 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन. मग याचं सोडियम मध्ये त्यामध्ये काय काय असते घटक, तर 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन, 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन. यस. म्हणजे याचा आन्सर काय येते 3. यस. नेक्स्ट बघूया, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही, तर कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही, अमोनिया, क्लोरीन, नायट्रोजन आणि हायड्रोजन सल्फाइड. म्हणजे सगळे हे वायूमुळे काय होते, हायड्रोजनमुळे पण होते प्रदूषण, नायट्रोजन वायूमुळे पण होते आणि क्लोरीनमुळे पण होते. पण कशामुळे होत नाही, तर अमोनियामुळे काय आहे प्रदूषण होत नाही. म्हणजे याचा आन्सर काय आहे 1. खालीलपैकी कोणत्या क्षार पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात. पेट्रोलियमच्या शुद्धीकरणामध्ये कोणत्या वायू वापरतात, कोणता घटक वापरतात, साबण, धुण्याचा सोडा, विरंजक चूर्ण आणि खाण्याचा सोडा. विच ऑफ द फॉलोइंग साल्ट इज युज्ड रिफायनिंग पेट्रोल. म्हणजे पेट्रोलच्या शुद्धीकरणात कोणता घटक वापरतात, तर धुण्याचा सोडा, त्यालाच काय म्हणतात वॉशिंग सोडा. यस. ओके, नो डाऊट्स. खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण संस्था प्रणाली आहे, तर खुली रक्ताभिसरण संस्था प्रणालीचं ते कोणत्या घटकामध्ये येते, आर्थ्रोपोडा, ॲनिलिडा, सायक्लोस्टोमाटा आणि पायसेस. ॲनिमल्स विच, इंग्लिश मध्ये बघूया, ॲनिमल्स विच फायलम कंटेन्स ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असणारा घटक कोणता, तर ते कोणत्या घटकामध्ये मोडतात, तर आर्थ्रोपोडा. म्हणजे ज्याला पाय वगैरे असणारे त्याला काय म्हणतात आर्थ्रोपोडा. नेक्स्ट, खालील जोड्या जुळवा. इथे काय केले, सस्तन प्राण्यांचे प्रकार आणि उदाहरणे. काय काय दिले, थैली असलेले सस्तन प्राणी. तर इकडे काय त्याचं थैली असणारे सस्तन प्राण्याचं त्याचं उदाहरण काय आहे, तर मॅक्रोपस. म्हणजे एचं 2 असणारे ऑप्शन किती आहेत, म्हणजे एकच आहे. तर याचा आन्सर काय 1. आणि उडणारा सस्तन प्राणी कोणता, टेटोपस. आणि दात नसलेला सस्तन प्राणी बॅडिपस. आता मग राहिला एकच, मुंग्या खाणारा सस्तन प्राणी मनीस. यस. ओके. टॅक्सोनॉमी या संज्ञेचे जनक कोण, एरिस्टॉटल, लिनियस, एपिकॅन्डोल आणि प्लॅटो. तर याचा आन्सर काय ते टॅक्सोनॉमीचा जनक कोण आहे, टॅक्सोनॉमी.
टॅक्सोनॉमी, द टर्म टॅक्सोनॉमी वॉज कॉइन्ड बाय एपीडी कॅन्डोल. येस, याचा आन्सर काय येते मग? एपीडी कॅन्डोल म्हणजे फक्त सी. भातावरील खैरा हा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो? खैरा रोग तर कशामुळे होतो? तर कॉपर, सोडियम, झिंक आणि मॉलिब्डेनम. तर कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या अभावामुळे होतो तर खैरा हा रोग भातावरील? तर झिंक सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे काय होतो? खैरा रोग होतो. म्हणजे याचा आन्सर काय ते? 3. यस. वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोड्या जुळवा. वनस्पती गट आणि उदाहरण. तर शेवाळ गट कशामध्ये येतो? शेवाळ म्हणजे क्लाज्मायडोमिनॉस म्हणजे एचं 4 असणारे पर्याय किती आहेत? एकच आहे. सरळ सरळ आहे, एकावरच डायरेक्ट सापडले आपल्याला. ब्रायोफायटा, मग ब्रायोफायटा काय येते? फ्युनारिया. टेरिडोफायटा लायकोपोडियम आणि अनावृत बीज सायकस. म्हणजे याचा आन्सर काय येते? 3. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रत्येक एक्झामला हे IMP क्वेश्चन आहे. कंबाईनचा हे एमपीएससी कंबाईनचा हे IMP क्वेश्चन आहे. कारण जोड्या जुळवामध्ये हे घटक विचारतात, वनस्पतीचा गट आणि त्याचे उदाहरण. हमखास एक क्वेश्चन असतोच, हे करून घ्या. वाटल्यास याची स्क्रीनशॉट काढून घ्या. येस, ओके. खालीलपैकी वनस्पतींचे रोग व त्यांचे कारक जीव यांचे अयोग्य जोडी ओळखा. तर काय म्हणते आपल्याला? अयोग्य जोडी ओळखा म्हटलंय. लिंबू वर्गीय कॅन्कर, झॅन्थोमोनास सिट्रॉय, बरोबर आहे, ही जोडी बरोबर आहे. गव्हावरील तांबेरा, पॅक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिसाय, हे पण बरोबर आहे. बाजरीवरील अर्गट, सार्कोस्पोरा पोर्सनेटा, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे कारक जीव ह्याच्यावरचा. उसाचा लाल कुज रोग, कॅलिस्ट्रोटायकम फल्कॅटम, हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीची असणारी जोडी कोणती? 3 नंबर. यस, हे चुकीची असणारी ही जोडी आहे. म्हणजे याचा आन्सर काय ते? 3. भारतात हवाई छायाचित्रणाचे काम खालीलपैकी कोणती संस्था करते? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग एजन्सी डू एरियल फोटोग्राफी वर्क इन इंडिया? तर कोणती संस्था करते? इंडियन एअरफोर्स, इंडियन एअर सर्वे आणि NRSC. तर कोणती संस्था करते? IMD. याचा काही संबंधच नाही. म्हणजे याचा आन्सर काय येते? डी कटला, म्हणजे डी नसणारा कोणता ऑप्शन आहे? ABC. म्हणजे याचा आन्सर काय येते? 4. इंडियन एअरफोर्स, इंडियन एअर सर्वे आणि NRSC. हे काय आहेत? आपल्या भारतीय हवाई चित्रणाचे काम करतात हे 3 संस्था. म्हणजे याचा आन्सर काय येते? 4 ABC. नेक्स्ट, व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कार्टोग्राफीमध्ये केला जातो. त्याचा उपयोग पुढील कोणत्या कार्यासाठी होतो? तर कोणत्या कार्यासाठी होतो? तर फोटोग्रॅमॅटिक सर्वेक्षण, चित्रपट निर्मिती, स्थलकृती नकाशा तयार करणे आणि पॉवर लाईन तपासणी. म्हणजे काय म्हटलंय आपल्या वरील कोणती विधाने बरोबर आहेत? तर कोणते विधान बरोबर येतात? फोटोग्रॅमॅटिक सर्वेक्षण हे बरोबर आहे आणि स्थलकृती नकाशे तयार करणे. व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कार्टोग्राफीमध्ये कशासाठी वापर केला जातो? तर फोटोग्राफीचं सर्वेक्षण आणि स्थलकृती नकाशे तयार करण्यासाठी काय केलं जातं? व्हर्टिकल फोटोग्राफीचा वापर केला जातो. म्हणजे याचा आन्सर काय येते? A आणि C. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे चुकीचे आहे 2. म्हणजे याचा आन्सर काय? 4. A आणि C.
मिथ्यवर्ण स्वरूप हवाई छायाचित्र वाचनासाठी निरोगी वनस्पतीला कोणता रंग वापरला जातो? म्हणजे विच कलर इज युज्ड रीडिंग फॉल्स कलर कंपोजिट एरियल फोटोग्राफ्स ऑफ हेल्दी प्लांट्स. तर याचा आन्सर काय 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 दिले ऑप्शन मध्ये काय काय दिले? व्हाईट, पिंक, रेड आणि ब्लॅक. तर कोणत्या रंगाचा वापर केला जातो? तर लाल रंग हा वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आपण मागच्या लेक्चरला काय पीवायक्यूज बघितलो सायन्सचे, आपण या लेक्चरला पण बघितलो आणि अशाच प्रकारचे आपल्याला आज आपण सायन्सचे बघितलो. नेक्स्ट लेक्चरला आपण पॉलिटी बघूया, इकॉनॉमिक्स बघूया, जिओग्राफी बघूया. अशाच प्रकारचे क्वेश्चन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि 4 जानेवारीला ज्यांनी कंबाईन तमाम नांदेडमधून जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या यशस्वी अकॅडमी तर्फे आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद.